एका बाजूला आहे 1980च्या मॉस्को ऑलिम्पिकचं ते लखलखीत सुवर्ण पदक आणि दुसऱ्या बाजूला वयाच्या 69व्या वर्षी मिळालेला भारतीय हॉकीमधील सर्वोच्च सन्मान. या दोन टोकांच्या मध्ये आहे तब्बल 46 वर्षांचा एक अविस्मरणीय असा प्रवास. एका तरुण, वेगवान आणि सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूपासून ते एका अनुभवी आणि आदरणीय लेजंड पर्यंतचा हा प्रवास कसा होता आणि या दोन सोनेरी क्षणांच्या मध्ये असं काय घडलं ज्यामुळे झफर इक्बाल हे भारतीय हॉकीच्या इतिहासात कायम कोरले गेले. आज आपण कथा ऐकणार आहोत या झफर इक्बाल यांची. ही कहाणी आहे त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या जिद्दीची आणि त्यांच्या निस्वार्थ त्यागाची. ही कहाणी आहे भारतीय हॉकीच्या एका अशा हिरोची ज्याने केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही आपलं आयुष्य हॉकीसाठी वाहून घेतलं. चला तर उलगडूया झफर इक्बाल यांची ही प्रेरणादायी प्रवासातले काही अज्ञात पानं. 27 मार्च 2026 नवी दिल्लीतील हॉकी इंडियाच्या 8व्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याचं ते भव्य स्टेज. देशातले अनेक दिग्गज खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा जगतातले मान्यवर हजर होते आणि याच कार्यक्रमात एका नावाची घोषणा झाली. मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी श्री झफर इक्बाल. हा फक्त पुरस्कार नव्हता तर हा होता एका संपूर्ण कारकिर्दीचा गौरव. 25 लाख रुपयांच्या रोख रकमेसोबत दिलेला हा पुरस्कार म्हणजे झफर इक्बाल यांच्या भारतीय हॉकीमधील अतुलनीय योगदानाला दिलेली एक मानाची सलामीच होती. पण गंमत म्हणजे खुद्द झफर इक्बाल यांनाच याची कल्पना नव्हती. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी अगदी साधेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की मला याची खरंच अपेक्षा नव्हती. ही गोष्ट पूर्णपणे गुप्त ठेवली होती आणि मी याचा विचारही केला नव्हता. हा माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्या माणसांसाठी सुखद धक्का होता. पण मी खूप आनंदी आहे आणि मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार मिळणं हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे. त्यांचा हाच साधेपणा त्यांना इतरांपेक्षा वेगळा ठरवतो. 1980च्या मॉस्को ऑलिम्पिक मधील सुवर्ण पदक, 1978, 1982च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतलं रौप्य पदक आणि 1982च्या चॅम्पियन्स ट्रॉफी मधील कांस्य पदक असे अनेक मोठे विजय नावावर असूनही त्यांच्यातला नम्रपणा आजही टिकून आहे. हा पुरस्कार त्यांच्या याच समर्पणाचा गौरव होता. झफर इक्बाल यांचा प्रवास सुरू झाला 12 जून 1956 रोजी. त्यांचं बालपण अलीगडमध्ये गेलं, जिथे त्यांचे वडील अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक होते. आणि गंमत म्हणजे सुरुवातीला त्यांना फुटबॉलची प्रचंड आवड होती, पण हळूहळू हॉकीने त्यांच्या मनात जागा केली. त्यांचे वडील आणि त्यांचे हॉकी प्रशिक्षक यांनी त्यांच्यातील गुणवत्ता हेरली आणि त्यांना योग्य दिशा दाखवली. त्यांच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली ती अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना. युनिव्हर्सिटी टीम कडून खेळताना त्यांची कामगिरी ही इतकी जबरदस्त होती की त्यांची निवड थेट भारतीय संघाविरुद्धच्या एका सराव सामन्यासाठी झाली आणि त्या सामन्यामध्ये त्यांनी भारताचे दिग्गज गोलकीपर लेस्ली फर्नांडिस यांच्या विरुद्ध गोल करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आणि याच कामगिरीच्या जोरावर 1977 साली वयाच्या 21व्या वर्षी त्यांना नेदरलँड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळालं. सुरुवातीला ते लेफ्ट इन पोझिशनवर खेळायचे, पण तेव्हाचे प्रशिक्षक किशन लाल यांनी त्यांच्यातला प्रचंड वेग आणि कौशल्य ओळखून त्यांना लेफ्ट आउट या पोझिशनवर खेळायला सांगितलं आणि हा बदल त्यांच्या कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. जर्सी क्रमांक 11 घालून ते मैदानावर उतरले आणि पाहता पाहता लेफ्ट आउट पोझिशनवरचे एक्सपर्ट बनले आणि त्यांच्या याच खेळाने त्यांना हॉकीचे जेंटलमन ही ओळख मिळवून दिली. वर्ष होतं 1980, ठिकाण होतं मॉस्को. जग शीतयुद्धाच्या छायेत होतं आणि अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी या वर्षीच्या ऑलिम्पिक्सवर बहिष्कार टाकला होता. अशा तणावपूर्ण वातावरणामध्ये भारतीय हॉकी संघ मॉस्कोमध्ये दाखल झाला. संघातले बहुतेक खेळाडू हे तरुण होते आणि त्यांच्यावर 16 वर्षांचा ऑलिम्पिक सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपवण्याचं प्रचंड दडपण होतं. या तरुण संघातील एक महत्त्वाचा खेळाडू होता झफर इक्बाल. आपल्या जबरदस्त वेगाने आणि अचूक पासिंगने त्यांनी विरोधी संघाच्या बचावाला अक्षरशः पळवून सोडला. संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामना होता स्पेन विरुद्ध. हा सामना प्रचंड चुरशीचा होता. प्रत्येक गोलसाठी दोन्ही संघ झगडत होते, पण त्या दिवशी झफर इक्बाल आणि मोहम्मद शाहिद यांसारख्या खेळाडूंनी अप्रतिम खेळ केला. सामना संपला आणि इतिहास घडला. भारताने स्पेनला 4-3 हरवून ऑलिम्पिक सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. तब्बल 16 वर्षांनंतर भारताने हॉकीमध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकलं होतं. तो क्षण फक्त विजय नव्हता, तो होता राष्ट्रीय अभिमानाचा, करोडो भारतीयांच्या स्वप्नपूर्तीचा आणि झफर इक्बाल यांच्या कारकिर्दीतल्या सगळ्यात मेमोरेबल क्षण.
तो क्षण भारतीय हॉकीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. पण 1980च्या विजयानंतर झफर इक्बाल थांबले नाही. खरं तर त्यानंतर त्यांचा प्रवास अधिक जबाबदारीचा झाला. 1978च्या बँकॉक आशियाई स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या संघातही त्यांचा समावेश होता. त्यानंतर 1982 साली नवी दिल्लीत होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं आणि संघाला पुन्हा एकदा रौप्य पदक मिळवून दिलं. त्यांच्या नेतृत्वाची खेळाची दखल घेत 1984च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक्समध्ये संपूर्ण भारतीय दलाचे ध्वजवाहक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. तिरंगा घेऊन अभिमानाने पुढे चालणारे झफर इक्बाल हे दृश्य प्रत्येक भारतीयांसाठी अविस्मरणीय होतं. हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता, कारण 1980 नंतर भारतीय हॉकीला उतरती कळा लागली. निधी कमी झाला, सुविधांचा अभाव होता आणि नैसर्गिक गवतावरून कृत्रिम टर्फवर खेळण्याचा बदल हे भारतीय खेळाडूंसाठी एक मोठं आव्हान होतं. झफर इक्बाल यांनी हा संपूर्ण संघर्ष जवळून पाहिला होता. एक खेळाडू म्हणून आणि एक निवृत्तीनंतर प्रशिक्षक म्हणून त्यांनी या समस्यांवर मात करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केला. त्या काळात खेळाडूंना आजच्या सारखे आर्थिक फायदेही मिळत नव्हते. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून त्यांनी इंडियन एअरलाइन्समध्ये कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आणि नोकरी व खेळ यात समतोल साधला. निवृत्तीनंतरही ते शांत बसले नाही. त्यांनी 1993-94 मध्ये भारतीय हॉकी संघाचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक आणि राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य म्हणून काम पाहिलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 1994 साली हिरोशिमा आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकलं. मित्रांनो, झफर इक्बाल यांचा हा वारसा केवळ त्यांच्या पदकांपुरताच मर्यादित नाहीये. तो त्यांच्या व्यक्तिमत्वात, त्यांच्या तत्वांमध्ये आणि खेळांवर असलेल्या त्यांच्या निष्ठेमध्ये आहे. कठोर परिश्रम आणि टीम वर्क हा त्यांच्या यशाचा मंत्र आहे आणि त्यांनी नेहमी खेळाडूंना एकजुटीने खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. 1983 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळालाय. 1995 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने त्यांना राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान यश भारती प्रदान केला आणि 2012 मध्ये त्यांना पद्मश्री या प्रतिष्ठित पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. इतकंच नाही तर अलीगडमधील एका रस्त्याला त्यांचं नाव देऊन शहराने त्यांना एक कायमस्वरूपी सन्मान दिलाय. आज वयाच्या 69व्या वर्षीही त्यांचा हॉकीशी असलेला संबंध तुटलेला नाहीये. आजही भारतीय संघाच्या कामगिरीवर त्यांचं बारकाईने लक्ष असतं आणि त्यांना विश्वास आहे की सध्याचा भारतीय संघ हा जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी करण्याची क्षमता ठेवतोय. अलीकडच्या गल्लीतून फुटबॉल खेळणारा हा मुलगा जो पुढे जाऊन हॉकीचा स्टार बनतो, ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकतो, भारताचा कर्णधार होतो आणि ऑलिम्पिक्समध्ये तिरंगा फडकवण्याचा मान मिळवतो आणि निवृत्तीनंतरही आपलं आयुष्य हॉकीसाठी वाहून टाकतो, हीच अविस्मरणीय आणि इन्स्पायरिंग कथा होती गोल्डन बॉय झफर इक्बाल यांची. यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की यश हे एका रात्री मिळत नाही. त्यासाठी लागतात कठोर परिश्रम, प्रचंड समर्पण आणि खेळावर असलेली नितांत श्रद्धा. झफर इक्बाल हे केवळ एक महान खेळाडू नाहीयेत, तर ते एक आदर्श आहे, एक प्रेरणास्थान आहे. ते भारतीय हॉकीचे खरे जेंटलमॅन आहेत आणि त्यांचा हा वारसा येणाऱ्या अनेक पिढींना प्रेरणा देत राहील, यात मात्र शंका नाही. तर झफर इक्बाल यांच्या या संपूर्ण प्रवासातला तुम्हाला सर्वात जास्त भावलेला क्षण कोणता होता हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा.